शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडत आहे। आपण सध्या ठाणे रेल्वे स्थानक या ठिकाणी निघालो आहोत। ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे असेल, जिल्हा प्रमुख केदार दिघे असतील, इतर पदाधिकारी देखील मोठ्या उत्साहाच्या वातावरणात या ठिकाणी हातात भगवा घेऊन ते आता शिवतीर्थावरती चाललेले आहेत। आता शिवतीर्थावरती पाहायला गेलं तर या ठिकाणी मोठी तोफ धडकणार पाहायला मिळणार आहे। ठाकरे गटाकडनं उद्धव ठाकरे या ठिकाणी आता कशा प्रकारे या ठिकाणी संबोधणार हे देखील पाहणार गरजेचं आहे। मात्र आता मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। सर्वच कार्यकर्त्या महिला पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी दिसून येतं या ठिकाणी शिवसेना बाळासाहेबांनी उद्धव बाळासाहेबांनी जो दसरा मेळावा सातत्याने चालू ठेवलेला आहे तो मेळावा आजही आणि त्यापेक्षा अतिशय यावर्षी मोठ्या प्रमाणात शिवाजी पार्कवर आपल्याला दिसणार आहे। देखील आहे विचारांचं सोनं लुटायला चालले तुम्ही। नक्की नक्की विचार आम्ही वाट बघतोय कधी दसरा येतोय आणि आम्हाला उद्धव साहेबांच्या यायला जरा दुष्काळ पडलेला आहे मराठी लोक मराठवाड्यात, त्यामुळे तिथे साहेब काय घोषणा करतात आणि उगा बॉम्ब करतात BJP वाले 63 कोटी ते त्यांना उठसूट उद्धव ठाकरेंच्या कोण दिसतच नाही। इकडे सगळे दसरा मेळावे चालू आहेत, यांना फक्त एकच दसरा मेळावा दिसतोय उद्धव साहेबांचा। उद्धव साहेब नाही ना, या ठिकाणी BJP वाले म्हणतात का उद्धव साहेबांच्या मेळाव्याचा दसरा मेळाव्याचा शिवाजी पार्कवर 63 कोटी खर्च आहे। एकनाथ शिंदेच्या मेळाव्याचा डुप्लिकेट शिवसेनेच्या मेळाव्याचा खर्च काय तो पण जरा BJPने आम्हाला सांगावं, पत्रकारांना नको आम्हाला सांगावं। बघ आम्ही त्यांना उत्तर देऊ का एकनाथ शिंदेच्या मेळाव्याचा डोममध्ये जो ठेवलाय AC मध्ये जो ठेवलाय तो खर्च किती आहे। आमचा तर ओपनमध्ये आहे, आमची परंपरा आहे, आमची शिवतीर्थावर आमची परंपरा आम्ही चालू ठेवलेली, यांची परंपरा नाही आहे। पाहू शकतो सर्व शिवसैनिक आता या ठिकाणी निघायला तयार झालेले आहेत आणि आपण स्वतः या सर्वच शिवसैनिकांकडनं विचारपूस करणार आहोत। आता माजी खासदार ठाकरे गटाचे राजन विचारे देखील दरवर्षीप्रमाणे ठाणे रेल्वे स्थानकाकडनं या ठिकाणी ट्रेन पकडून ते दादर या ठिकाणी उतरतात, त्यांना चालत शिवतीर्थावर जातात। ही प्रथा आहे त्यांची, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहे। दरवर्षीप्रमाणे प्रथा पाळत आलात, ट्रेनमधनं बसून जाऊन बाळासाहेबांचे विचार असतील, आता उद्धव ठाकरेंचे विचार, कशावरचं विचारांचं सोनं या ठिकाणी लुटणार। मला वाटतं 1966 साली या शिवसेनेचा जन्म झाला आणि त्यानंतर शिवतीर्थावरती गेली एकूण 60 वर्ष सातत्याने त्या ठिकाणी विचारांचं सोनं, बाळासाहेबांचे विचार, उद्धव साहेबांचे विचार या ठिकाणी ऐकण्यासाठी सर्व शिवसैनिक पूर्ण महाराष्ट्रातून येत असतात आणि त्याचप्रमाणे आम्ही गेले सातत्याने दरवर्षी या ठिकाणी या मेळाव्याचे साठी उपस्थित राहण्यासाठी आम्ही सर्वजण जात असतो। काय वाटतं येणाऱ्या काळात पाहिलं तर ठाकरे गट असेल या शिवसेना शिंदे गट दोन मेळावे घेतात, त्यामुळे कुठेतरी आता पाहिलं गेलं तर MMR रिजनमधल्याच लोकांना आता नेस्कोमध्ये बोलवण्यात आलेलं आहे। शेतकऱ्यांचं नुकसान झालं, अनेक लोक लांब येतात, मात्र आपल्या ठिकाणी उघड्यावरती हा मेळावा असणार आहे। तुम्ही कुठलीही जागा घेतली नाही आहे, त्यामुळे पावसाचं सावट आहे। ते खोक्यांचं सरकार आहे, गद्दारांचं सरकार आहे, तुम्हाला माहिती असेल, आणि त्यांच्याकडे भ्रष्टाचाराचा पैसा भरपूर आहे। तुम्ही काल बघितले असेल ठाणे महापालिकेमध्ये एका सहाय्यक आयुक्ताला 35 लाखाची लाच घेताना त्या ठिकाणी रंगेहात पकडलं गेलं आणि एवढा मोठा भ्रष्टाचार, ज्या भ्रष्टाचाराचा तुम्ही बघितलं असेल सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी दखल घेतली आणि या सुप्रीम कोर्टाने 3000 कोटीचा घोटाळा या ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमधला त्या ठिकाणी शोधून काढला आणि ते टेंडर रद्द करायला लावलं। ह्याच्या अर्थाने तुम्ही जर बघितलं असेल की केवढा मोठा प्रमाणात भ्रष्टाचार त्या ठिकाणी चालू आहे आणि मग आज या ठिकाणी आज खऱ्या अर्थाने आव्हाळाच्या साक्षीने आणि आज सर्व निष्ठावंत शिवसैनिक या ठिकाणी आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांचे विचार ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने जात आहेत। एक निष्ठावंतांचा त्या ठिकाणी मेळावा भरणार आहे आणि त्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी गद्दारांचा, भ्रष्टाचारी लोकांचा त्या ठिकाणी हा मेळावा भरणार आहे। ठाणे बदलतंय, अशा अधिकाऱ्यांना बळ कोण देतं, काय कोण पाठीशी उभे, त्यामुळे अशा प्रकारे ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणे आणि रावणधन तुमचं कशा प्रकारे असतं। तुम्हाला माहिती असेल ठाणं बदलते म्हणजे ठाणं
हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे या ठाण्यावर असलेलं त्यांचं लक्ष, त्यानंतर धर्मवीर आनंददिघे साहेब यांनी त्यांच्या काळामध्ये केलेला हा विकास, त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील त्यांच्या माध्यमातून, आदित्य साहेबांच्या माध्यमातून हे ठाणे महापालिका या हिंदुस्थानातली एकमेव अशी महापालिका असेल, ते वेगवेगळे उपक्रम राबवणारी एक महापालिका होती. आणि आज तुम्ही बघितलं असेल भ्रष्टाचाराने भ्रष्ट झालेले, आज तुम्ही बघितले असेल शेवटी त्या अधिकाऱ्याला पकडण्यासाठी मुंबई चे पोलिसांना त्या ठिकाणी पाचारण करावं लागलं, कारण ठाण्यामध्ये दादच देत नव्हते अँटी करप्शनला. आणि त्यासाठी मुंबईला मी खास करून मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करेन की त्यांनी या ठाण्यामध्ये लक्ष घालावं आणि या ठाण्यामध्ये बघितलं असेल भ्रष्टाचाराचा यांचा नायनाट करावा, अशी मी त्यांना विनंती करतो. काय वाटतं येणाऱ्या काळात पाहिलं तर ठाकरे गट असेल या मनसे एकत्र राहिल्यावर कुठेतरी युतीला मोठा फटका बसू शकतो, त्यामुळे आता त्यांचा प्लान बी तयार सुरू झाला आहे. अहो असे किती पण प्लॅन बनवू देव, शेवटी जनता आहे ना, जनता हा प्लॅन ए आहे आणि हा प्लॅन त्यांचा जो आहे ना, जो काय त्यांनी बी बनवला की अजून सी असेल, ती जनता उधळून लावेल. बॅलेट पेपरवरती निवडणुका झाल्या पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. तुम्हाला देखील फटका लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये यावेळेला आम्ही बारीक लक्ष ठेवून आहेत. जे जे अधिकारी या संबंध EVM मशीनच्या घोटाळ्यामध्ये ज्यांचा हात असेल त्याला आम्ही सोडणार नाही, एवढं या आपल्या माध्यमातून सांगतोय. कारण हे शेवटी हे करणारी मंडळी कोण आहेत? प्रशासनातले अधिकारी आहेत. मग त्या मशीन सेट करणं, त्या ठिकाणी बोगस नावं टाकणं, यावेळेला आमचं बारीक लक्ष आहे. आणि यावेळेला अशा अधिकाऱ्यांना आम्ही या ठिकाणी शोधून त्यांचं काय जे काय करायचं आम्ही करू. पाहायला गेलं तर शिंदे गटाकडनं आता उद्धव ठाकरेला मानत नाही, आदित्य ठाकरेला मानत नाही. एकेकाळी त्यांच्यासाठी ते उभे राहत होते ठाण्याच्या एका वेशीवरती. का वाटतं येणाऱ्या काळात आता अशा फूट पोळल्यामुळे ठाकरे गट कुठेतरी कमी पडतो? अहो ठाकरे गट मजबूत आहे, तुम्ही दिसता ना. ही भाड्याने आणलेली माणसं नाहीत, ही सर्वसामान्य माणसं आहेत, कळलं की नाही. त्यांच्याकडे AC बसेस ठेवलेले आहेत, बाहेरगावून आणायचा पैसे देऊन माणसं आणली जात आहेत, परंतु इथे निष्ठावंत जी फौज या ठिकाणी आहे, त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही. अहो ते AC कॅबिनमध्ये पण घेतील हो, कळलं की नाही. आपण ओपन मैदानातली लोक आहेत, कळलं की नाही. ओपन मैदानात खेळणारी लोक आहोत, त्यांच्यासारखे थोडी त्यांच्याकडे पैसे आहेत, सर्व काय आहेत. आमच्याकडे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. गेल्या काही दिवसापासून ठाण्यामध्ये राजन विचारांना कुठंतरी एकत्र येऊन टीका टिप्पणी करत आहे, कुठंतरी मागचे दिवस जे ते आठवणीचे सांगत आहेत. का वाटतं नक्की तथ्य काय आहे? मला असं वाटतं, आज तुम्ही बघितलं असेल या ठाण्यामध्ये मी 35 वर्ष या ठिकाणी काम करतो आहे. आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील, त्याचबरोबर आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील, धर्मवीर आनंददिघे साहेब. आम्ही भाग्यवान समजतो की आम्हाला या दोन्ही म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि गुरुवर्य धर्मवीर आनंददिघे साहेब उभ्या वादळात कसं उभं राहायचं हे आम्हाला त्या दिघे साहेबांनी आणि बाळासाहेबांनी शिकवलेलं आहे. त्यामुळे या लोकांना आम्ही जमेत घेत नाही. मला वाटतं आता जेवढे जायचे तेवढे गेलेले आहेत. ठेकेदार, जे लुबाडणारे लोक, ही सर्व गेलेले आहेत. आता जे राहिले आहेत ना ते निष्ठावंत आहेत. आणि असे पैसे घेऊन विकत घेणारे तुम्ही जनतेला विकत नाही घेऊ शकत. आज तुमच्याकडे मुठभर लोक त्या ठिकाणी ज्यांना निवडून दिलं जनतेने ते तुमच्याकडे गेलेले आहेत, पण आज जनता तिथेच आहे आणि जनता नक्कीच तुम्हाला त्यांची जागा दाखवली. मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे मराठवाड्यात, त्यामुळे या ठिकाणी शिंदे गटाकडनं शिवसेनेकडनं पहिली मदत गेली असं त्यांचं म्हणणं आहे. पालकमंत्री देखील मदत करत आहे. का वाटतं उद्धव ठाकरे देखील चांदा ते बांधा गेले होते, येणाऱ्या काळात खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना मदत पोहोचली? अहो मेहरबानी केली का तुम्ही? आज त्या शासनामध्ये आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मंत्र्यांची एवढी प्रकरणं भ्रष्टाचाराची येत आहेत. आज तुम्ही ठाणे महापालिका असेल, मुंबई महापालिका असेल, इतर नवी मुंबई महापालिका असेल, कल्याण महापालिका असेल, उल्हासनगर महापालिका असेल, या लुटून खाल्लेल्या आहेत. त्यांना आज परिस्थिती अशी आहे की झाकण बदलायला सुद्धा पैसे नाहीत आणि अशा अवस्थेमध्ये तुम्ही करून ठेवलेले आहेत. त्यामुळे आज तुम्ही बघितलं असेल शेतकऱ्यांना आज जे हवादिल झालेले आहेत. आज महाराष्ट्रामध्ये जो
या अतिवृष्टीमुळे जो ओला दुष्काळ त्या ठिकाणी झालेला आहे. आज कित्येकांची घरं गेलेली आहेत. जमिनी ज्या आहेत, जी बागायती जमिनी आहेत किंवा जे शेती करण्यालायक जमीन आहेत त्या संबंध खडवरून गेलेल्या आहेत. आणि अशा परिस्थितीत शेतकरी हवालदिल झालेले आहे. त्यामुळे सरकारने हे बाकीचे प्रोजेक्ट बंद करावे. हे त्यांना माहिती आहे की या शेतकऱ्यांकडून मधली दलाली मिळणार नाही. पण एखादं कॉन्ट्रॅक्ट काढलं 3000 कोटीचं, त्यामध्ये दलाली मिळेल. म्हणून हे कॉन्ट्रॅक्ट काढण्यासाठी स्वतःची पोटं भरण्यासाठी त्या ठिकाणी हे टेंडर काढत असतात. ही सर्व कामं बंद करावी आणि पहिल्यांदा या शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला त्या ठिकाणी द्यावा, जे नुकसान भरपाई त्यांना द्यावी. आज उद्धव साहेबांनी जी मागणी केलेली आहे ती मला वाटतं त्यांनी मान्य करावी. मागणी केली ते म्हणतात 50,000 रुपये हेक्टरी द्यावी, मात्र सरकार त्या पद्धतीने हेक्टरी देत नाही. हे पंजाबमध्ये मिळू शकतं, आपल्याकडे काय? मला वाटतं आदरणीय त्यावेळचे मला वाटतं विरोधी पक्ष नेते होते देवेंद्रजी फडणवीस साहेब, यांनीच या ठिकाणी मागणी केली होती. तेच पत्र मला वाटतं उद्धव साहेबांनी काल पत्रकार परिषदेमध्ये दाखवलं आणि ती मागणी केली आहे की त्यांच्या म्हणण्यानुसार जे काय सांगितले तेच आमचं म्हणणं आहे आणि त्या तुम्ही द्या. कळलं की नाही? आणि महाराष्ट्रावरती आलेलं हे मोठं संकट आहे. आज बिचारे शेतकरी आज कित्येक आत्महत्या या गेल्या 8 ते 10 दिवसामध्ये झालेल्या आहेत आणि आज शेतकरी हवालदिल झालेले आहे. सरकारचं कामच आहे, मेहरबानी करत नाही. सरकारने हे काम करायलाच पाहिजे. मात्र पाहायला गेलं तर या ठिकाणी ज्या पद्धतीने मदत पाहिजे सरकारची, ती भरघोस मदत करणं असं सरकार म्हणतं. अहो साहेब, बोलण्यापेक्षा करून दाखवा. बोलण्यापेक्षा करून दाखवा तुम्ही. नक्कीच काय अपेक्षा आहे शेतकऱ्यांची? आणि तुम्ही देखील आता ओमराजे निंबाळकर असतील, ते देखील पाण्यामध्ये उतरून काम करत आहेत. का वाटतं चांदा ते बांधा शेतकऱ्यांची जमीन, त्यांचं पीक वाहून गेलं, येणाऱ्या काळात दिवाळीपर्यंत त्यांना मिळेल का? मला वाटतं आदरणीय पक्षप्रमुखांनी अल्टिमेट दिलेलं आहे. जर 11 तारखेच्या 10 तारखेच्या आतमध्ये दिवाळीच्या पूर्वी जर हे दिलं नाही तर आम्ही 11 तारखेला एखादा प्रोजेक्ट बंद करा आणि पहिला जो अन्नदाता आहे त्या अन्नदात्याला तुम्ही द्या. ज्याचं अन्न खाताय ना त्याला तरी जागा तुम्ही आणि त्याला पहिलं सुखी करा. त्याला त्याचे जे काय त्याच्यावरती हे झालेलं आहे ते दूर करा संकट त्याचं. पंतप्रधान मोदींकडनं काय मागणी असणार तुमची? अमित शहांकडे काय मागणी असणार? महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा ते उद्घाटनाच्या वेळेस येतात, मात्र अशा प्रकारे पूर परिस्थितीच्या वेळेस मला वाटतं पंतप्रधान जसं गुजरातमध्ये त्या ठिकाणी मदत करतात तशीच सढळ असते या महाराष्ट्राला मदत द्यावी, ही सर्वसाधारण अपेक्षा आहे. नक्कीच तुम्ही देखील आता दरवर्षीप्रमाणे जात आहेत मेळाव्याला. 2 मेळावे होणार आहे महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये. कशा प्रकारे एकीकडे तोफ धडाडणार आहे तर दुसरीकडे टीका टिप्पणी होणार? तोफ एकच. तोफा म्हणजे तोफखाना म्हणजे ठाकरे, ठाकरे म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे दसरा मेळावा. दसरा मेळावा हा एकच. इतरांचे काय आहेत आम्हाला माहीत नाही. आमचा मेळावा, तेच ठिकाण, तोच क्षण, तोच नेता, कित्येक वर्षांपासूनची परंपरा आणि विचारांचं सोनं म्हणजे दसरा मेळावा आणि तो होतो छत्रपती शिवतीर्थावरच. उद्धव साहेबांचे ते विचार ऐकायला आज आम्ही चाललेलो आहोत. एवढंच सांगतो. बाकीच्या ऐऱ्या मेळाव्यांना आम्ही स्थान देत नाही, त्याला आम्ही मेळावा मानतच नाही मुळामध्ये. आता साहेबांनी सांगितलं कुठून कशा प्रकारे तजविजी असतात. आम्हाला आमची माणसं स्वतःची भाकरी स्वतः घेऊन येतात. आज उद्धव साहेबांनी आव्हान केलंय खेड्यापाड्यातल्या शेतकऱ्यांनी इथपर्यंत पोहोचू नका, आपापल्या गावीच थांबा. तिकडच्या आमदार खासदारांनाही आव्हान झालेलं आहे, जसं तुम्ही मगाशी म्हणालात. तिकडचे आमदार खासदार आज फक्त मुंबईतलेच शिवसैनिक पूर्णतः शिवतीर्थ हे काठोकाठ भरवणार आहेत. चिखल असो, वरतून पाऊस पडो, जसं साहेबांनी आता सांगितलं आभाळ फाटलंय ना, महाराष्ट्रावर आभाळ फाटलंय, मग शिवसैनिक थोड्या वेळासाठी आभाळ नाही सहन करू शकत. चिखलात बसेल शिवसैनिक. आज तुम्ही जाऊन पहा, चिखलात बसलेले तुम्हाला शिवसैनिक दिसतील. निष्ठेची ही शिदोरी आहे, ती आहे ठाकरेंची, वंदनीय बाळासाहेबांची, वंदनीय दिघे साहेबांची आणि उद्धव साहेबांची. ती शिदोरी लुटण्यासाठी आणि निष्ठेचं सोनं लुटण्यासाठी आज आम्ही तिथे चाललो आहे. आता तुम्हीच म्हणाला चर्चा आहे. चर्चेनेच एवढी जाळ मिरची धुरी जर उठत असेल तर खऱ्या अर्थाने ज्यावेळेस त्याच्या घोषणा होतील, खऱ्या अर्थाने भविष्यामध्ये उद्धव साहेब राजसाहेब तो निर्णय घेतील. पण त्यावेळेस विचार करा, जाळ धूर एकसकट निघालेला असणार.
महाराष्ट्रभर हे शिवसैनिक काय थैमान घालतील बघा. आज ही जी वेळ आहे ना, ही लढाईची वेळ आहे. शिवसैनिक असो महाराष्ट्र सैनिक असो दोन्हीही लढतायत, आपापल्या परीने लढतायत. आणि आज तुम्ही पाहताय कसल्या कसल्या गुन्ह्यांमध्ये अडकवलं जात आहे, कसल्या कसल्या प्रकरणांमध्ये आज आम्हाला न्याय मिळत नाही. आम्हाला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पोलीस स्टेशनमध्ये दिवस दिवस अडकवलं जातं. या सगळ्या गोष्टी महाराष्ट्र पाहतोय आणि महाराष्ट्र हा खुळा नाहीये, तो पाहतोय. ज्याने तुम्हाला इथे बसवलं असेल ना, तोच तुम्हाला खाली पाताळात धडल्याशिवाय राहणार नाही. आणि हे या सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावं. डोक्यावरचा ताम्रपट हा आयुष्यभर घालण्यासाठी आलेला नाहीये. उरलेली 3 वर्ष 2.5-3 वर्ष उरली आहेत, आता ती भोगून घ्या तुम्ही. महाराष्ट्र तुम्हाला पाताळात घालण्यासाठी उत्सुक आहे आणि त्याचंच द्योतक तुम्हाला आज तिथे शिवतीर्थावर ऐकायला मिळणार आहे. आज खरं तर ज्यांनी मला एक विशिष्ट तुम्हाला गोष्ट सांगायची आहे, हा शिवतीर्थावरचा मेळावा रद्द करा, त्याचा खर्च शेतकऱ्यांना द्या. आमच्या मेळाव्याला मुळात खर्चच होत नाही. आमचे मेळावे खाकरे फाफडे ढोकळे खाण्यासाठी नसतात किंवा तिथे पाण्याच्या बाटल्या देण्यासाठी नसतात. आमचा मेळाव्यात शिवसैनिक चिखलात बसलेला असतो, आमचे नेते तिथे पावसात बसलेले असतात. आमच्या मेळाव्याला खर्चच नसतो. आणि हा मेळावा महाराष्ट्रासाठी आहे. हे विचारांचं, महाराष्ट्रामध्ये विचारांचं सोनं देण्यासाठी आहे. आज शेतकऱ्यांचे मुद्दे ज्यावेळेस त्या शिवतीर्थावरून उठतील ना, उभ्या महाराष्ट्रात त्याची दखल घेतली जाईल आणि उभ्या महाराष्ट्रातला हा सारा राजकारणी वर्ग त्याची दखल घेऊन त्याच्यावर कार्यवाही करण्यासाठी भाग पडेल. त्यासाठी हा मेळावा फार महत्त्वाचा आहे. त्या दिवशी उद्धव साहेब ज्यावेळेस बांधावर होते, बांधावर शेतकऱ्यांनी काय सांगितलं, साहेब तुमच्या काळात झाली तशी कर्जमाफी द्या, हीच ती वेळ आहे, मायबाप सरकारला समजवा. उद्धव साहेब म्हणाले मी पाहतो. आता बघूयात ना उद्धव साहेब तिथे त्या शेतकऱ्यांसाठी काय घोषणा करतायत. आणि ज्यावेळेस उद्धव साहेब एखादी घोषणा करतात त्यावेळेस मग मुख्यमंत्री असो नाहीतर इकडचे तिकडचे उपमुख्यमंत्री असो, सगळ्यांना त्याच्यावर कार्यवाही करणं भाग पडतं. आणि तो दरार आहे ठाकरेंचा. शिवसेना शिंदे गटाकडनं म्हटलं जातं की बाळासाहेबांचे विचार हे ठाकरे गटाने पूर्ण विकलेले आहेत, त्यांना कुठलाही अधिकार. अहो, ठाण्यामध्ये ज्या गावदेवी मैदानामध्ये त्या ठिकाणी बाळासाहेबांची सभा होती आणि त्या बाळासाहेबांच्या सभेला मला वाटतं त्यावेळेला नगरपालिकेची निवडणूक होती आणि त्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एका नागरिकाने चिठ्ठी पाठवली त्या ठिकाणी की आम्हाला नाट्यगृह पाहिजे, आम्हाला स्टेडियम पाहिजे. त्यावेळेला बाळासाहेबांनी जाहीर सभेमध्ये त्या ठिकाणी सांगितलं की तुम्हाला ठाण्याची सत्ता द्या तुम्ही, आम्ही तुम्हाला नाट्यगृह त्याचबरोबर स्टेडियम हे देतो. आणि त्यावेळेला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे त्या ठिकाणी नाट्यगृह गडकरी रंगायतनसारखं नाट्यगृह त्या ठिकाणी झालं. आणि आज त्या नाट्यगृहाच्या पाठी त्या तिथून काढण्यात आली. हे बाळासाहेबांचे विचार आहेत का? आज फुकट तुम्ही अरे तुमच्या वडिलांचं नाव लावा, तुम्ही त्या बाळासाहेबांचं नाव लावा, तुमच्या वडिलांचं नाव लावा ना तुम्ही आणि करा ना तुम्ही त्यांचं काम. आज तुम्ही विचार करा, ज्या बाळासाहेबांच्यामुळे हे गडकरी रंगायतन उभं राहिलं, नाट्यगृह उभं राहिलं, आज जो ठाण्यामध्ये विकास झाला आणि तो विकास तुम्ही पुसण्याचं काम त्या ठिकाणी केलं. ज्यावेळेला आम्ही आंदोलन केल्यानंतर ती पाठी आता परत दिमागात त्या ठिकाणी लावली गेलेली. मला वाटतं रावणाचं आता दहन काय आता ते कालपासून आमच्या ठाण्यामध्ये सुरू झालं ना, तो जो अधिकारी होता तो पक्षाचा कार्यकर्ता होता त्यांचा, कळलं की नाही. हे बॅनर काढ, ही बिल्डिंगला हे हातोडा मार, हे कर ते कर. अहो, आम्हाला त्रास देणारे अजून पैदा झालेले नाहीत, समजलं का. आम्ही आणि आमच्या नादी लागू पण नाही, कळलं की नाही. आम्ही पण त्या ह्याच्या तालमीतलं त्याच्यापेक्षा जास्त आहे, कारण आम्ही दिघे साहेबांच्या बरोबर काम केलेली मंडळी आहेत, बाळासाहेबांच्या बरोबर काम केलेली मंडळी आहेत. त्यामुळे आम्हाला कुणी शिकवायची गरज नाही. अशा अधिकाऱ्यांची मागणी आता इथं होत आहेत. तुमच्या मते कशा प्रकारचे आयुक्त असले पाहिजे? काय माहिती आहे का, प्रशासनाने आतासुद्धा टी चंद्रशेखर नावाचे अधिकारी या ठाण्यामध्ये होते आणि त्यांना बाळासाहेबांचा आशीर्वाद होता. आणि त्या ठिकाणी त्यावेळेला ठाणे शहरात जी काय डेव्हलपमेंट झाली आणि त्यांनी कोणाचा मुलायजा ठेवला नाही, चुकीचं असेल ते चुकीचं. आज प्रशासनातले अधिकारी कार्यकर्ते म्हणून वावरत आहेत, कळलं की नाही. झेंडे काढ, बॅनर काढ, याला त्रास दे, ह्याचं घर तोड, ह्याची टपरी उचल, त्याला हे कर, त्याचं पाणी काढ, हे सर्व कामधंदे आता अधिकारी वर्ग करायला लागलेले आहेत. त्यामुळे आता त्या अधिकाऱ्यांना नक्कीच आम्ही त्याच्यावर वटणीवर आणू. मला वाटतं जे आज महाराष्ट्रावरती जे संकट आलेलं आहे, अतिवृष्टीमुळे जो ओला दुष्काळ त्या ठिकाणी झालेला आहे आणि शेतकऱ्यांचं घरदारापासून आज एवढं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. आज त्या गोष्टीला 8 ते 10 दिवस होऊन गेले, परंतु आज तागायत त्या ठिकाणी मदत पोचलेली नाही. आणि
मदत जाहीर करायला पाहिजे होती, परंतु ही मदतसुद्धा जाहीर केलेली नाही. आणि असं असताना आज मी आई जगदंबे चरणी प्रार्थना करेल की या राज्यकर्त्यांना एक चांगली बुद्धी देव की या शेतकऱ्यांसाठी एक पॅकेज जे उद्धव साहेबांनी मागितलेलं आहे ते या शेतकऱ्यांच्या पदरात पडो आणि त्यांच्यावरचा अन्याय दूर करो. एकच तोप धडणार ती म्हणजे शिवतीर्थावरती म्हणजे उद्धव ठाकरे यांची. त्यामुळे आता दोघांचे मेळावे कशा प्रकारे होणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. त्यामुळे आकाश गणेश सोला टीव्ही मराठी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.